भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत निर्माता, दिग्दर्शक, नट व पटकथाकार त्यांचे संपूर्ण नाव शांताराम राजाराम वणकुद्रे। त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला। त्यांच्या वडिलांचे किराणा मालाचे दुकान होते व कुटुंबाची आर्थिक स्थिती साधारणच होती। त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यावर सुरुवातीला त्यांनी अल्पवेतनावर नोकरी केली। अशा प्रतिकूल काळातच ते दादासाहेब फाळके यांचे चित्रपट, बालगंधर्वांची नाटके, भारतीय व पाश्चात्य संगीत अशा कलाक्षेत्रांकडे आकर्षित झाले आणि परिश्रम, कल्पकता व स्वयंप्रेरणा यांच्या बळावर शिकत जाऊन श्रेष्ठ दिग्दर्शक बनले। 1914 साली त्यांनी बालगंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत नट म्हणून प्रवेश केला। 1920 साली फाळके यांच्या पौराणिक मूकपटांच्या यशाने प्रेरित होऊन कोल्हापूरला प्रसिद्ध चित्रकार बाबूराव पेंटर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते सामील झाले। बाबूराव पेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपटकलेची मुळाक्षरे त्यांनी तेथेच गिरवली। नेपथ्य, छायाचित्रण, संकलन, अभिनय, खास दृश्ये अशा प्रत्येक कौशल्यातील बारकावे व्ही शांताराम यांनी तेथेच अभ्यासली। याच कंपनीत असताना बाबूराव पेंढारकर यांनी त्यांचे व्ही शांताराम असे नामकरण केले। महाराष्ट्र फिल्म कंपनीने त्या काळात अनेक मूकपट काढले। त्यापैकी सुरेखा हरण या पौराणिक मूकपटातील कृष्णाच्या भूमिकेद्वारे त्यांनी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला। सावकारी पाश या सामाजिक वास्तवाचे अत्यंत प्रभावी चित्रण करणाऱ्या मूकपटाचा शांताराम बापूंवर प्रभाव पडला। 1929 साली कोल्हापूर येथे प्रभात फिल्म कंपनीची स्थापना झाली। या कंपनीमुळे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका सुवर्णयुगाला प्रारंभ झाला। प्रभातने व्ही शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली गोपाळकृष्ण, खुनी खंजर, राणी साहेबा, उदयकाल, जुलूम, चंद्रसेना इत्यादी पौराणिक मूकपट निर्माण केले। 1932 साली अयोध्येचा राजा हा मराठी पहिला बोलपट निर्माण करण्यात आला। त्यांचे संगीत दिग्दर्शन गोविंदराव टेंबे यांनी केले होते व प्रमुख भूमिका दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक अशा नामवंत अभिनेत्यांनी केल्या होत्या। या बोलपटात इंद्रदरबाराचे नेपथ्य अतिशय नेत्रदीपक होते। भारतीय चित्रपटसृष्टीत बायपॅक पद्धतीने तयार केलेला पहिला रंगीत बोलपट म्हणजे व्ही शांताराम दिग्दर्शित सैरंध्री होय। 1933 मध्ये प्रभातचे स्थलांतर कोल्हापूरहून पुणे येथे झाले। अमृतमंथन चित्रपटात व्ही शांताराम यांनी आपले तांत्रिक कौशल्य सिद्ध केले होते। व्ही शांताराम दिग्दर्शित चंद्रसेना हा पौराणिक चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ अशा 3 भाषात होता। बालगंधर्वांची संत एकनाथांची प्रमुख भूमिका असलेला धर्मात्मा चित्रपट व्ही शांताराम यांनी दिग्दर्शित केला। अमरज्योती हा दर्यावादी जीवनाची पार्श्वभूमी असलेला पहिला भारतीय चित्रपट शांताराम बापूंनी दिग्दर्शित केला। पार्श्वप्रक्षेपण पद्धतीचे चित्रीकरण, पार्श्वगायनाच्या प्रथेचा प्रारंभ ही चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्ये होती। कुंकू, दुनिया न माने, माणूस, आदमी, शेजारी, पडोसी इत्यादी दृश्य माध्यमातून सामाजिक आशय प्रभावी रीतीने प्रकट करणारे शांताराम बापू दिग्दर्शित चित्रपट खूप लोकप्रिय ठरले। व्ही शांताराम यांनी 1942 साली प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि राजकमल कला मंदिर या चित्रसंस्थेची स्थापना केली। शकुंतल हा राजकमलचा पहिला चित्रपट। हा हिंदी चित्रपट मुंबईच्या स्वस्तिक चित्रपटगृहात 104 आठवडे चालला। राजकमलचे व्ही शांताराम दिग्दर्शित काही चित्रपट जसे की अपना देश, दहेज, अमर भूपाळी, परछाई, 3 बत्ती 4 रस्ता, झनक झनक पायल बाजे, तूफान और दिया, 2 आंखें 12 हाथ, नवरंग, स्त्री, गीत गाया पत्थरों ने, जल बिन मछली, नृत्य बिन बिजली, पिंजरा इत्यादी चित्रपटांची नावे घेता येतील। सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती सुवर्ण पदक, सर्वोत्कृष्ट भारतीय दिग्दर्शक म्हणून पारितोषिक, बर्लिनच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन बेअर हे पारितोषिक, तसेच कॅथलिक सॅम्युएल गोल्डविन, हॉलिवूड अशी अनेक पारितोषिके त्यांच्या 2 आंखें 12 हात या चित्रपटास मिळाली। पिंजरा हा मराठी चित्रपट सामाजिक समर्थ पटकथा, उत्कृष्ट अभिनय, सुरेल संगीत यामुळे लोकप्रिय ठरला होता। शांताराम बापूंनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जवळजवळ 80 चित्रपट निर्माण केले आणि सुमारे 60 चित्रपटांचे दिग्दर्शनही केले। व्ही शांताराम यांनी चित्रपट कला आणि तंत्र यांच्या विकासासाठी व्ही शांताराम चलचित्र
शास्त्रीय अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान ही सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन केली. 1979 साली मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक बालचित्रपट महोत्सव भरवला. आचार्य अत्रे यांनी त्यांना चित्रपती हा सन्माननीय किताब दिला. नागपूर विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. 1992 साली त्यांना पद्मभूषण आणि 1986 साली प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. शांतारामा हे त्यांचे आत्मचरित्र 1986 साली प्रकाशित झाले. व्ही शांताराम यांचे 3 विवाह झाले होते. त्यांची पहिली पत्नी विमल, दुसरी पत्नी जयश्री कामुलकर आणि तिसरी संध्या म्हणजेच विजया देशमुख ह्या होत. यांपैकी जयश्री आणि संध्या या ख्यातकीर्त अभिनेत्री म्हणून गणल्या जातात. सुश्राव्य संगीत हा व्ही शांताराम यांच्या चित्रपट निर्मितीच्या यशातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. वसंत देसाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रामलाल, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर इत्यादी नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले. व्ही शांताराम यांच्या ठायी असलेल्या औदार्याचे व माणुसकीचे विलोभनीय दर्शनही काही प्रसंगामधून घडते. भारतीय चित्रपटाचे पितामह चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांचे उत्तरायुष्य अतिशय विपन्नावस्थेत गेले. या काळात व्ही शांताराम यांनी आत्मीयतेने त्यांचा उदरनिर्वाह काही काळ चालवला होता. व्ही शांताराम यांच्या आत्मचरित्रातील या दोघांचा पत्रव्यवहार हा खूप हृदयद्रावक आहे. समस्त कलाक्षेत्रातील मान्यवरांना अंतर्मुख करणारा देखील आहे. या श्रेष्ठ चित्रपतीचे मुंबई येथे निधन झाले होते. मित्रांनो, तुम्हाला व्ही शांताराम यांच्याबद्दलची माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.